बातमी आहे लातूरमधून। नीट पेपर फुटी प्रकरणात अटकेत असलेल्या डॉक्टर मनोज शिरुरे संदर्भातील तपास अधिकच तीव्र झालाय। डॉक्टर मनोज शिरुरेच्या घराची पुन्हा सीबीआयकडून तपासणी करण्यात आली आहे। तसंच लातूरमध्ये अनेकांची चौकशी झाली आहे। डॉक्टर मनोज शिरुरेनं काही जणांना प्रश्नपत्रिका पुरवल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे आणि त्यामुळे अंबाजोगाई येथील काही विद्यार्थी आणि पालकांची चौकशी करण्यात आली आहे। या चौकशीतून काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याची माहिती समोर येते आहे। शिरुरेच्या हॉस्पिटल लगत असलेल्या एका अपार्टमेंटमध्येही अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी केली आहे। नीट पेपर फुटी प्रकरणातील तपास आता अधिक व्यापक होत असून मराठवाड्यातील विविध शहरांमध्ये चौकशीचं सत्र सुरू असल्यानं या प्रकरणातील नेटवर्क किती मोठं आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। दरम्यान या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी निशांत भद्रेश्वर यांनी। अटक असलेले डॉक्टर मनोज शिरुरे यांच्या निवासस्थानी सीबीआय पुन्हा एकदा दाखल झालेली आहे। त्यांच्याबाबतचा जो तपास आहे तो पुन्हा तीव्र करण्यात आलेला आहे। आज सकाळी लातूरमध्ये प्राथमिक तपासणी केल्यानंतर सीबीआयचे पथक अंबाजोगाईकडे रवाना झालं। अंबाजोगाई येथे काही विद्यार्थी आणि पालकांची चौकशी करण्यात आली। या चौकशीतून काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याची माहिती समोर येते। यानंतर पथक पुन्हा लातूरमध्ये दाखल झालं। शिरुरे यांच्या हॉस्पिटल लगत असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी केली। या कारवाई दरम्यान काही महत्त्वाचे साहित्य आणि कागदपत्रे सापडल्याचे समजते। संबंधित साहित्य सीबीआयने ताब्यात घेत पुढील तपासासाठी सोबत नेले। दिवसभरातील तपासातून मिळालेल्या माहितीनंतर सीबीआयचे पथक पुन्हा डॉक्टर शिरुरे यांच्या निवासस्थानी पोहोचले। नव्या लीडच्या आधारे आणखीन काही पुरावे कागदपत्रे मिळतात का याबाबतची तपासणी आता सीबीआयचं पथक करताना दिसतंय। दिवसेंदिवस लातूर या भागामध्ये सीबीआयचं पथक तीव्र पद्धतीनं आणि सक्रिय स्वरूपात काम करताना दिसत आहे। लातूरमधून 3 अटक झालेल्या आहेत आणि त्यांच्या लिंक्स कुठे कुठे आहेत याचा शोध आता सीबीआयचं पथक करताना दिसत आहे। निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर। नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे आता थेट अंबाजोगाईपर्यंत पोहोचलेले आहेत। बीडमध्ये कोचिंग क्लासेसची चौकशी केल्यानंतर सीबीआयचं पथक काल अंबाजोगाईमध्ये दाखल झालंय। अंबाजोगाईमध्ये सीबीआयकडून 2 विद्यार्थ्यांची चौकशी झाली आहे। तसंच अटक करण्यात आलेले बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे यांनी काही जणांना प्रश्नपत्रिका पुरवल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे। संबंधित विद्यार्थ्यांनी नीटचा पेपर घेतल्याची माहिती समोर येत असून याचीच चौकशी सीबीआयकडून केली जाते। दरम्यान काल 2.25 तासाच्या चौकशीनंतर सीबीआयचं दोन्ही पथक पुन्हा लातूरकडे रवाना झाले। नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासामुळे चर्चेत आलेल्या लातूरमधल्या आरसीसी कोचिंग क्लासेसमध्ये आता विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षांचं आयोजन करण्यात आलंय। मुख्य संचालक म्हणून ओळखले जाणारे शिवराज मोठेगावकर सध्या सीबीआयच्या ताब्यात आहेत। दुसरीकडे संस्थेकडून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं दिसून येत आहे। नीट परीक्षेची शक्यता आणि विद्यार्थ्यांमधील संभ्रम लक्षात घेऊन आरसीसीच्या नियोजन समितीनं सराव परीक्षा घेण्याचा निर्णय घेतलाय। पुढील काही दिवसात 15 सराव परीक्षा घेण्यात येतील। या अभ्यासक्रमाचा पूर्ण शेड्यूल विद्यार्थ्यांना देण्यात आलाय। अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचा अभ्यास खंडित होऊ नये आणि त्यांचा आत्मविश्वास टिकून राहावा यासाठी सराव परीक्षांचं नियोजन करण्यात आल्याची माहिती समोर येते आहे। भाजपचे नेते प्रसाद लाड आज मनोज जरांगेंची अंतरवलीमध्ये जाऊन भेट घेणार आहेत। मनोज जरांगे पाटील यांनी 2 दिवसांपूर्वी भाजपचे नेते प्रसाद लाड यांना मराठा आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी अंतरवलीमध्ये येण्याचं आवाहन केलं होतं। मनोज जरांगेंची ही विनंती मान्य करत प्रसाद लाड आज मनोज जरांगेंची भेट घेणार आहेत। जरांगे यांनी प्रसाद लाड यांच्या शब्दावर विश्वास ठेवून गावागावातील बैठका थांबवल्या आहेत। 23 मेच्या आत सरकारनं किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी चर्चेला यावं, अन्यथा 30 मे पासून अंतरवली सराटी येथे आमरण उपोषण सुरूच राहील असा इशाराही मनोज जरांगेंनी दिला होता। त्यामुळे आजच्या प्रसाद लाड आणि मनोज जरांगेंच्या भेटीदरम्यान नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। दरम्यान मनोज जरांगे पाटील आणि प्रसाद लाड यांच्या आज होणाऱ्या भेटीवर ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया। कॉर्पोरेट मधला एक माणूस बेकायदा मागणी करणाऱ्या माणसाला येऊन भेटतोय। हे खऱ्या अर्थानं त्यांच्या जर मागण्या काय काय कसं समीकरण आहे? कोण आहेत प्रसाद लाड? प्रसाद लाड काय सामाजिक विचारवंत आहेत? कुठल्या संविधानिक आयोगावरचे अध्यक्ष आहेत? कुठल्या वैधानिक पदावर बसलेले आहेत? कुठल्या मुख्यमंत्री किंवा या आरक्षणाच्या संदर्भातले उपसमितीचे अध्यक्ष आहेत? काय म्हणून येत आहेत प्रसाद लाड? कॉर्पोरेट मधला माणूस म्हणजे मनोज जरांगेंना डील करायची। ती डील मग पैशाची असू शकते, ती डील आपल्या भोवती असलेल्या सगळ्या वाळू माफियांची 2 नंबरच्या धंद्यातल्या माणसांच्या बाबतीमध्ये काहीतरी डील करायची असणार आहे। कोण आहे प्रसाद लाड?
विदर्भात उष्णतेची तीव्र लाट आजही कायम आहे. काल विदर्भात सर्वाधिक तापमान चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरी येथे 47.1 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलंय. रात्रीचं तापमान देखील सरासरीपेक्षा 5 ते 6 अंश सेल्सिअसनं अधिक असल्याचं पाहायला मिळत आहे. चंद्रपूरमध्ये 46.8 अंश सेल्सिअस, गडचिरोलीमध्ये 46.4, नागपूरमध्ये 46, वर्ध्यामध्ये 46.4, अमरावतीमध्ये 45.8, अकोल्यामध्ये 44.9 अंश सेल्सिअस इतकं तापमान काल होतं. महत्त्वाचं म्हणजे उष्णतेचा रेड अलर्ट हा दुसऱ्या दिवशी देखील अमरावती, अकोला आणि वर्धा जिल्ह्यासाठी कायम आहे. तर नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याला उष्णतेचा ऑरेंज अलर्ट आहे. त्यामुळे कामाशिवाय दुपारच्या वेळेला नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. दरम्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये किती तापमान काल होतं आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात. ब्रह्मपुरीमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झालेली आहे. 47 अंश सेल्सिअसच्या वर तापमान होतं. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 46.8 अंश सेल्सिअस आणि गडचिरोलीमध्ये 46.4 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. अकोल्यामध्ये 44.9, अमरावतीमध्ये 45.8 आणि गोंदियामध्ये 45.2 अंश सेल्सिअस तापमान होतं. नागपूर जिल्ह्यामध्ये 46 अंश सेल्सिअस, वर्ध्यामध्ये 46 आणि यवतमाळमध्ये काल उष्णतेचा पारा 45 अंश सेल्सिअस इतका होता. वाढतं तापमान यामुळे सर्वसामान्यांची होरपळ होत असतानाच आता राज्यावर नवं वादळ घुंगावत आहे. आगामी काळातील एल निनोचं संकट मोठी धोक्याची घंटा ठरणार आहे. यंदा कमी पावसाचा अंदाज असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय आणि त्यामुळे यंदाचा पावसाळा आणि पुढचा उन्हाळा दोन्ही अतिशय कठीण आणि खडतर ठरतील अशी शक्यता आहे. आधीच दुष्काळानं होरपळणाऱ्या मराठवाडा आणि पश्चिम विदर्भासाठी ही परिस्थिती म्हणजे दुष्काळात 13वा महिना असाच ठरण्याचा अंदाज आहे. सरासरीच्या केवळ 88% पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्यानं पाऊस ओढ देणार हे निश्चित आहे. संभाव्य संकटाच्या पार्श्वभूमीवर केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. खरीप हंगामापूर्वीची तयारीची बैठक घेण्यात आली आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली आहे आणि ही सगळी माहिती सांगितली आहे. यावर्षीचा खरीप हंगाम आहे याच्यामध्ये एक मोठं संकट जे आहे ते अल निनोचं संकट आहे. जे काही लॉंग टर्म ॲव्हरेज आहे पावसाचं तेच 88% असेल असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. पण हे 88% असलं तरी वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीचं ते असेल आणि विशेषतः पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा काही भाग यामध्ये त्याची तीव्रता अधिक जास्त असण्याची शक्यता आहे. विशेषतः साधारणपणे उतरत्या क्रमाने पाऊस असण्याची शक्यता जास्त आहे. जूनमध्ये येईल त्यापेक्षा कमी, जुलैमध्ये त्यापेक्षा कमी, ऑगस्टमध्ये आणि त्यापेक्षा कमी सप्टेंबरमध्ये असा हा प्राथमिक अंदाज आहे. अल निनोचा परिणाम हा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा होईल. कारण जरी एकूण आपलं जे काही पाऊस आहे तो 88% दाखवला असला म्हणजे 12%चं डेफिसिट जरी दाखवलं असलं तरी वेगवेगळ्या भागात ते डेफिसिट वेगवेगळं असेल. आणि अल निनोचा एक पॅटर्न नसतो. एकाच जिल्ह्यामध्ये काही भागातही पाऊस असू शकतो, काही भागात नसू शकतो. म्हणून साधारणपणे आपल्याला आता जो अंदाज येतोय त्यात अधिक काळजी ही पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा इथे घेण्याची आवश्यकता आहे, ती आपण घेतो. दरम्यान शेतकरी कर्जमाफीचा निर्णय वेळेत पूर्ण करण्यासंदर्भात नियोजन केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सांगितलंय आणि त्यामुळे 30 जूनच्या आधी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणारच हे निश्चित झालंय. कर्जमाफीच्या संदर्भात देखील आम्ही चर्चा केलेली आहे. जी काही आपल्याला कर्जमाफी करायची आहे त्या संदर्भात जुन्या अकाउंट्सवर जो काही त्यांनी हेअरकट घ्यायचा असतो त्या संदर्भात आणि एकूण त्याचं कर्जमाफीची माहिती ही कुठल्या फॉर्मॅटमध्ये त्यांनी द्यायची, कुठल्या फॉर्मॅटमध्ये आम्ही ती करायची या संदर्भातलंही एक डिस्कशन आज झालेलं आहे. आणि मला असं वाटतं की आम्ही कर्जमाफीच्या संदर्भात जो काही निर्णय घेतलेला आहे तो वेळेत पूर्ण करू शकू अशा पद्धतीनं त्याचंही नियोजन हे आपण केलेलं आहे. ही अनाऊन्स झालेली स्कीम आहे एक. दुसरं, विधान परिषदेचे जे वोटर आहेत
ते या कर्जमाफीतनं वगळलेले आहेत. महानगरपालिका सदस्य, जिल्हा परिषद सदस्य हे त्या कर्जमाफीत नाहीच आहेत. त्याच्यामुळे आवश्यकता असेल तर आम्ही परवानगी घेऊ. परवानगी आम्ही आता तर पहिली तयारी करतो. आवश्यकता पडली तर परवानगी घेऊ. पाऊस यंदा सरासरीपेक्षा कमी पडणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन ज्येष्ठ पर्यावरण आणि जलतज्ञ डॉक्टर सुभाष टाले यांनी केलंय. जो काही पाऊस आपल्याला मिळेल आणि जेव्हा जेव्हा मिळेल तर त्याच्यासाठी आपल्याला योग्य ती रानबांधणी आपल्या शेतीमध्ये करणं गरजेचं आहे. मूलस्थानी जलसंधारणाचे सगळे उपाय आपल्याला करावे लागेल. आता ज्या शेतकऱ्यांची शेती सपाट असेल आणि शेतात कास्तकारी झाली असेल तर त्यांनी जेव्हा पाऊस येणार असं जेव्हा वातावरण होणार तर त्याच्या आधी सरळ नागर लावायचा ट्रॅक्टरला आणि 20 मीटर बाय 20 मीटरवर आडवे उभे चर काढून टाकायची चौकोनी वाफे, की जेणेकरून एक चांगल्या प्रकारे पाणी शेतामध्ये मिळेल. म्हणजे पहिलाच पाऊस जास्त प्रमाणामध्ये शेतामध्ये जिरेल. त्याचप्रमाणे एकतर्फी उताराच्या ज्यांचं शेत असेल त्या शेतकऱ्यांनी उताराला आडवे चर काढून टाकायचे आणि पेरणी उताराला आडवीच करायची. नंतर कंटूरवर पेरणी करता आली तर फार चांगलं, कारण याचे फायदे फार मोठे आहेत. विदर्भ व मराठवाड्यामध्ये असलेल्या उष्णतेच्या लाटेचा प्रभाव तसंच कोकणातील दमट वातावरण यामुळे महाराष्ट्रात विजेची मागणी वाढली आहे. दिवसाला विजेची मागणी ही 31,000 मेगावॅटवर पोहोचली आहे. मुंबईत रात्री 11 वाजता 3,300 मेगावॅट विजेची मागणी होती, तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये 27,783 मेगावॅट विजेची मागणी पाहायला मिळते. ही विजेची मागणी महाजनको, NTPC आणि खासगी वीज क्षेत्रातून वीज घेऊन पूर्ण केली जाते. गॅस टंचाई, पेट्रोल आणि डिझेल टंचाईला सामोरं जात असलेल्या धाराशिवमध्ये विजेची टंचाई सुरू आहे. शेती पंपासाठी वीज अल्पपुरवठा मिळत असून दिवसातून अनेक वेळा वीज जाते, तर काही ठिकाणी रोटेशन पद्धतीनं वीज पुरवठा केला जातोय. उन्हामध्ये पाणी टंचाईचा सामना करत असताना शेतकऱ्याला वीज टंचाईमुळे फटकाही बसतोय. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या बहुतांश गावात सध्या पाणी टंचाईचं भीषण संकट अधिकच गडद झालंय. जिल्ह्यातील एकूण 92 गावं आणि तब्बल 500 वाड्या वस्त्यांवर सध्या तीव्र पाणी टंचाई आहे. या गावातील वाड्या वस्त्यांवरील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती थांबवण्यासाठी प्रशासनाकडून 73 ट्रॅक्टर्सद्वारे टँकर्सद्वारे पाणी पुरवठा केला जातोय. यामध्ये 12 शासकीय आणि 62 खासगी टँकरचा समावेश असून याद्वारे सुमारे 1,04,122 लोकसंख्येची तहान भागवली जाते. विशेषतः नगर तालुक्यातल्या बहिरवाडी, इमामपूर, ससेवाडी या गावात जानेवारी-फेब्रुवारी पासूनच पाणी टंचाई जाणवू लागते. दरम्यान जिल्ह्यात कोट्यवधी रुपये खर्च करून जनजीवन योजना राबवण्यात आली आहे. मात्र ही योजना मृगजळ ठरत असल्याचं चित्र निर्माण झालंय. पाणी टंचाईवर कायमस्वरूपी केव्हा तोडगा निघणार असाच प्रश्न हे ग्रामस्थ उपस्थित करतायत. जीवनचे जे कामं झालेले आहेत त्याच्या पाईपलाईनीचं काम पूर्ण झालंय, परंतु त्याला पाणी काय अजून आलेलं नाहीये. आमच्या जवळजवळ 10 ते 11 गावांची ही समस्या आहे. आपलं इमामपूर असेल, ससेवाडी असेल, बहिरवाडी असेल, एप्रिल-फेब्रुवारीच्या एंडिंगलाच पाणी संपून जातं. त्याच्यामुळं आपली एकच इच्छा आहे की आमचे जे फेब्रुवारी महिन्यात आपले मुळा डॅमच्या माध्यमातून आमचे जे मोठाले तळे असतील ते जर भरून दिले तर आमचं मे महिन्यापर्यंत पाण्याची अजिबात अडचण आम्हाला येणार नाही. पाऊस पडेपर्यंत आम्हाला हे पाण्याचं उपयोग होईल. आता पिण्याचं पाणी काय 1-2 हातचे त्यांना जेमतेम पाणी येतं. त्यांना नंबर लावून आम्हाला पाणी भरावं लागतं. ड्रमनी सायकलवर पाणी आणून ते जनावरांना, माणसांना प्यायला याला त्याला वापर करावा लागतो. मग जनावरांना असं जिकडं कोणाच्या विहिरीला असलं तिकडून जाऊन आणायचं, इकडून तिकडून असं जनावरांना पाणी पाजावं लागतं. ते पाईप मोकळे पाईप पुरले गेले, पाणी काय आलं नाही. ते पाईपलाईनचं काम पूर्ण झालेलं आहे, पण पाण्याची समस्या ना दरवर्षीच असते. टँकरने पाणी भागत नाहीये. पण साहेबांना एवढीच विनंती आहे की आमच्या पाईपलाईनला नाडीमुळे आमचं पाणी सुरू करावा, कारण आमचा कायमचा प्रश्न हा सुटून जाईल. परिस्थिती खूप गंभीर आहे आमची. आम्हाला पाणी नाही राहत उन्हाळ्यात. टँकर विकत घ्यावं लागत, 1,500-2,000 हजाराचे. पाणी नाही राहत. जनावरांना बाहेर जनावर निघून घातलीत आमची. प्यायला पाणी नाही राहत, वापरायला नाही राहत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.
आहे